पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे की मग महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावरती आहे असा प्रश्न निर्माण झालाय। याचं कारण म्हणजे पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सुरू असलेला वाद। विधान परिषदेच्या निवडणुकीमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ते प्रचंड नाराज झालेले आहेत। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात उघडपणे आपली नाराजी बोलूनही दाखवली। एकीकडे चर्चा न करता श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याचा आरोप आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी चर्चा करूनच माघार घेतली असं म्हटलंय। बैठकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते होते, त्यांच्यासोबत चर्चा करून माघारीचा निर्णय झाला असा दावा सुप्रिया सुळेंचा आहे, तर सुळेंचा दावा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी फेटाळून लावला। पुण्यातल्या जागेमध्ये सकाळी ज्या दिवशी आम्ही ठरवलं हे इलेक्शनलाही लढायचं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आमची सगळ्यांची सविस्तर मीटिंग ही सकाळी 11 ते दुपारी 1 सिल्वर ओकवर झालेली आहे। निर्णय सगळ्यांनी मिळून त्या मीटिंगमध्ये जे जे उपस्थित होते त्या सगळ्यांची चर्चा करून मग तो निर्णय घेतला गेला, जे त्या दिवशी मीटिंगमध्ये होते ते। त्यांची आमची इलेक्शनच्या संदर्भात चर्चा झाली, आपली किती संख्या आहे, कशा पद्धतीनं आपण लढावं वगैरे ह्याच्या तरी चर्चा झाली। बाकी माघारीची चर्चा त्यांच्या लेवलला, मोठ्या लेवलला काय झाली त्याची कल्पना मला नाही। उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा या संदर्भात चर्चा झाली नाही, कारण काही तासच शिल्लक राहिले होते। चर्चा आमची 1 तास चालली होती की आपण रणनीती कशी आखायची, एवढा वेळ चर्चा झाली। बाकीच्या चर्चेत मी नव्हतो, म्हणजे मला माहीत नाही, परत झाली असेल तर। मी ज्यावेळेस संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेरांना मी फोन केला की ज्यावेळेस मला प्रेसचे फोन यायला सुरुवात झाली की असं असं श्रीकांत पाटलांनी माघार घेतली म्हणून, मग तुमचं काय प्रतिक्रिया असेल, तर त्यांची जी रिॲक्शन होती, अरे देवा आता हे काय झालं। हेच काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिकेची निवडणुकीत हेच केलं ना। आता ही एक छुपी युती सुद्धा म्हटलं तरी काय हरकत आहे।